नमस्कार. आज आपण उन्हामध्ये न वाळवता आवळा कँडी कशी बनवायची ते पाहणार आहोत. एकदा बनवली तर अगदी वर्षभरासाठी तुम्ही ही साठवून ठेवू शकतात, खराब होत नाही. चला तर मग बनवण्यासाठी मी इथं 400 ग्रॅम आवळे घेतलेले आहेत. सुरुवातीला व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेत आणि याला व्यवस्थित आपण पुसून घेतलेला आहे. कँडी बनवण्यासाठी ताज्याच आवळ्यांचा वापर करायचा. पातेल्यामध्ये आपण 1 ते 1.5 लिटर पाणी व्यवस्थित उकळायला ठेवलेलं आहे. याच्यावरती आपण ही चाळणीत ठेवलेले आवळे व्यवस्थित ठेवून घेणार आहोत आणि याच्यावर झाकण ठेवून याला एक 10 ते 12 मिनिटं व्यवस्थित वाफ काढून घेणार आहोत. म्हणजे आपले आवळे व्यवस्थित वाफवले जातील. एक 10 मिनिटानंतर पाहू शकता याचा कलरही चेंज झाला. आवळे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित वाफवले की व्यवस्थित हे उरले जातात. आता गॅसची फ्लेम बंद करणार आहोत. जर अशा पद्धतीने उरले गेले नाही तर परत झाकण ठेवून याला एक 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित वाफ काढून घ्यायची. आवळे थंड झाल्यानंतर आपण याच्यामधलं बी बाजूला काढून घेणार आहोत. त्याच्यामुळे व्यवस्थित आवळे वाफवले गेले की बी अगदी पटकन आणि सहज निघल्या जातं. अशा पद्धतीने व्यवस्थित याच्या पाकळ्या आपण मोकळ्या करून घेणार आहोत. चला तर आवळ्यांमधलं बी आपण बाजूला काढून घेऊ. नंतर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे. 1 चमचा आपण इथं आलं घेतलेलं आहे. आलं आपण खिसून वापरणार आहोत किंवा बारीक कट करून घेतलं तरी चालेल. थंडीचे दिवस आहे, सर्दी खोकला जाणवतो, त्याच्यामुळे आवळ्याबरोबरच थोडंसं आलं वापरलं तर खूप लाभदायक होतं. अगदी 2 चमचे पाणी ॲड करून आपण हे मिक्सरला अगदी बारीक असं फिरून घेतलेलं आहे. याची स्मूथ अशी पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची. आता हे पॅनमध्ये सर्व काढून घेणार आहोत. आवळा कँडी बनवायची म्हटलं की याच्यामध्ये साखर तर ॲड करावीच लागणार. 400 ग्रॅम आपण आवळा घेतलेला आहे तर 400 ग्रॅमच इथं मी साखर वापरलेली आहे. गूळ वापरला तरी चालेल, फक्त याच्या वड्या व्यवस्थित होत नाही म्हणून आपण इथे साखर वापरलेली आहे. आवडीप्रमाणे तुम्ही गूळ वापरला तरी चालणार आहे. आता गॅसची फ्लेम ऑन करून घेऊ आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. पूर्णपणे साखर वितळेपर्यंत गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि नंतर लो फ्लेम करायची. आता याच्यामध्ये आपण 1 चमचा लिंबाचा रस ॲड करून घेणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. जास्त लिंबाचा रस नाही ॲड करायचा, फक्त 1 चमचा ॲड करायचा. कॉर्नफ्लॉवर मी इथे 1 चमचा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये 2 चमचे पाणी ॲड करून याची स्लरी आपण व्यवस्थित बनवून घेणार आहोत आणि ही स्लरी आपण याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत. फक्त आपली साखर वितळल्यानंतर मिश्रण थोडंसं घट्टसर झाल्यानंतरच हे ॲड करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आवळा कँडी बनवतोय याच्या वड्या व्यवस्थित पडाव्या यासाठी आपण थोडंसं कॉर्नफ्लॉवर वापरलेलं आहे, त्याच्यामुळे वड्या व्यवस्थित सेट होतात. याच्यामध्ये अर्धा चमचा आपण खाण्याचं मीठ वापरणार आहोत आणि त्याचबरोबर सैंधव मीठ, काळं मीठ अर्धा चमचा ॲड करून घेऊ. परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करायचं. आपण जसं जसं आता हे व्यवस्थित मिक्स करतो याचा कलरही पाहू शकता चेंज व्हायला लागलेला आहे. आता ह्या स्टेजला गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरती आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. 1 चमचा आपण इथे साजूक तूपही वापरलेला आहे. रेसिपीसाठी लागणाऱ्या साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. हवं असेल तर तुम्ही पाहू शकतात, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण साहित्य काय वापरलेलं आहे. लो फ्लेमवरती आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि हळूहळू पाहू शकता मिश्रण अगदी एकजीव व्हायला लागले, घट्टसर व्हायला लागलेला आहे, पॅन सोडायला लागलेला आहे. या स्टेजला आपण गॅसची फ्लेम बंद करू आणि याला एका ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. सुरुवातीला ताटाला व्यवस्थित तूप लावून घ्यायचं किंवा तेल लावून घेतलं तरी चालेल. आता व्यवस्थित आपण हे पसरून घेणार आहोत चमच्याच्या मदतीने. आपल्याला जाडी कितपत ठेवायची यानुसार तुम्ही हे पसरून घेऊ शकतायत. अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करून घेतलेला आहे. आता फ्रीजमध्ये न ठेवता बाहेरच आपण याला 1 तासासाठी बाजूला ठेवून देऊ. 1 तासामध्ये व्यवस्थित हे थंड होतात आणि आपल्याला याच्या व्यवस्थित वड्या कट करता येतात. 1 तासानंतर पाहू शकता व्यवस्थित थंड झालेला आहे आणि व्यवस्थित सेटही झालेला आहे. अशा पद्धतीने आपण व्यवस्थित वड्या कट करून घेऊ. लहान मोठ्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे कट करून घेऊ शकतात. अगदी मस्त अशी आपली इथे आवळा कँडी तयार झालेली आहे. आवळा वडी म्हटलं तरी चालेल. आता आपण एका बाउलमध्ये हे काढून घेऊ. याच्यावर थोडीशी पिठी साखर आपण भुरभुरून घेणार आहोत आणि याच्यावर आवळा कँडी परत ॲड करून घेऊ आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे. असं केल्यामुळे काय होतं, पिठी साखरेमुळे कँडी एकमेकाला चिटकली जात नाही. त्याच्यामुळे ही पद्धत नक्की वापरून पहा. बाउलवर प्लेट व्यवस्थित ठेवून घ्यायची आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं किंवा हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलं तरी चालेल. पिठी साखर व्यवस्थित इथे लागलेली आहे. मस्तपैकी आपली इथे आवळा कँडी तयार झालेली आहे. कँडी बनवण्यासाठी खूप जास्त वेळ देण्याची गरज नाही किंवा उन्हामध्ये वाळवण्याचं टेन्शन नाही. अगदी सोप्या पद्धतीने अशा पद्धतीने तुम्ही आवळा कँडी बनवू शकतात आणि हे खाऊ शकतात. खायला खूप जबरदस्त अशा लागतात. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
पुन्हा भेटू अशीच एक चटपटीत रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.